वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। यदा लंबोदरं हन्ति सदा प्रत्युपसंभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम कृष्ण हरि जय जय राम। राजा राम कृष्ण
Ram
एकदा सगळ्यांनी भजन करूया. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम
विश्वासो गुरुवाक्येषु स्वमिन्दीनत्वभावना मनोदोषजयश्चैव कथायां निश्चलारति। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। 2 दिवस पौर्णिमा आहे म्हणून दोन्ही दिवस गुरूंचा महिमा गायचा ठरवला। आजचा निरूपणाचा अभंग त्यांना भक्त शिरोमणी म्हटलं जातं अशा संत नामदेवांचा आहे। त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतात, नामदेवाची अमृततुल्यवाणी, नामदेवाची श्रवणी येता योचनी येत पाणी। अहो नामदेवांचं कीर्तन म्हणजे सुखाचा असा साठा होता। नामदेवांनी कीर्तन करावं आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने तिथे यावं, कीर्तन श्रवणास यावं, नवे नवे झांज वाजवायला सुद्धा पांडुरंग मागे उभे राहत असे। आणि मग अशा कीर्तनात रंग चढला नाही तरच नव्हे, अशा या नामदेवांचा हा गुरु आहे। ते म्हणताय, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज। आजकाल आपल्याला कोणाला गुरु करायचा नसतो, आम्हाला सगळे येते अशी जी मनोधारणा झाली आहे। कारण आमचे गुगळे महाराज बसलेत ना, म्हणजे गुगल बरं का, गुगलवर सगळं मिळतं अशी सगळ्यांची धारणा झालेली आहे। पण गुगलवर काय बघायचं हे ज्याला कळायला पाहिजे ते ज्ञान ते कोण देतो? ते सद्गुरूच देतो। पण इतके वर्ष झाली तरी सुद्धा सद्गुरूंचा महिमा कमी झालाय का हो? उलट तो दिवसेंदिवस वाढतच आहे। कारण अशी जर माहिती सगळ्यांना मिळायला लागली तर मग शाळा, कॉलेज, गुरुकुल पद्धत हे सगळी बंद झाली असती ना आतापर्यंत। पण गुरु महिमा का आहे? तो एवढ्यासाठी आहे कारण आपल्याला ह्या साधनांपासून मिळते, जेव्हा पुस्तक आपण वाचतो ह्या साधनांपासून मिळते ती आपल्याला माहिती मिळते आणि ती वरवरची असते बघा। तसं सांगते उदाहरण म्हणजे पट्ट की हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही आणि मग पुस्तकात बघून रेसिपी करत असतात आणि मग वाऱ्याने पान हल्लं की मग झालं त्या रेसिपीचा बट्ट्याबोळ। म्हणजे हे ज्ञान नाही, ही माहिती आहे। सांगायचा मुद्दा काय आहे?
तर ही माहिती आहे. पण हेच जर सासूने सांगितलं तर ते परफेक्ट होईल की नाही? कारण तिचे मागे अनुभव आहे तिचा. म्हणून ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी ना. म्हणून माहिती मिळवणं हे सोपं आहे. म्हणून थेरीला मार्क जास्त का पडतात? तेवढ्यासाठी. आणि प्रॅक्टिकलला मार्क कमी पडतात की नाही? हे त्यासाठी आहे. म्हणून माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. मग असे हे ज्ञान कोणापासून मिळतं? तर आपल्याला सद्गुरूंपासून ज्ञान मिळतं. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये 4 प्रकारचे गुरु सांगितलेले आहेत. पहिली गुरु आहे ती आपली आई सांगितली. कारण आपली आई लहानपणापासून आपल्याला शिकवत असते. म्हणजे अगदी चालायला बोट धरून शिकवते ती आई शिकवते. नंतर बोलायला शिकवते, बा 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 मा 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 असं पहिल्यांदा बोलायला शिकवते ती आई शिकवते. किंवा त्याच्या पुढे सुद्धा, म्हणजे मी शिक्षिका असल्यामुळे मी सांगते की आम्ही नेहमी पालकांना सांगायचो की पालकांची काय धारणा असते, एकदा आपण मुलाला शाळेत घातलं की सगळं शिक्षकांनी करायचं. पण असं नसतं. आम्ही त्यांना सांगायचो की मुलं आमच्याकडे किती असतात? 3 तास. कारण मी बालवाडी शिक्षिका असल्यामुळे 3 तास शाळा असते, फार फार तर 4 तास. पण बाकीचे 20 तास तुमच्याकडे असतं ना मूल. म्हणजे तुमचा परिणाम जास्त होणार आहे. म्हणून तुम्ही कसं वागायचं आहे, तुम्ही त्याला कसं, कारण मुलाला शिकवायचं असतं ते आचरणातनं शिकवायचं असतं. पण ते आचरणच आता गेलेलं आहे. म्हणून पहिला गुरु ही माता सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा गुरु शिक्षक सांगितला. शिक्षक म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपल्याला जे ज्ञान देतात त्या त्या विषयांचं, त्याला शिक्षक असं म्हटलं जातं. मग हे ज्ञान तुम्हाला त्या त्या विषयानुरूप ते दिलं जातं. पण हे तेवढ्या पुरतं असतं हो. म्हणजे एका ठिकाणी एक रिटायर झालेले मनुष्य आणि ट्रिपला गेलेले आणि तिथे त्यांचे शिक्षक त्यांना भेटले बरं का. आणि ते शिक्षक होते रसायनशास्त्राचे. तर आता त्यांनी भेटीगाठी झाल्या, सरांनी ओळखलं नाही कारण इतक्या वर्षांनी विद्यार्थी बघितल्यानंतर ओळखलं नाही. मग विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली, सर तुम्ही मला ओळखलं का? मी ह्या बॅचच्या तुमचा विद्यार्थी तुमच्या वर्गात होतो. आणि मग झालं. आणि मग तो विद्यार्थी एक प्रश्न विचारतो बरं का, की तुम्ही मला रसायनशास्त्रामध्ये जी काही सूत्र शिकवली होती त्याचा उपयोग जीवनात काय करायचा? माझं जीवन म्हणजे मी रिटायर झालो, पण त्याचा उपयोग कधी करू आणि कसा करू? म्हणजे काही काही वेळा पुस्तकी ज्ञान हे आपल्याला व्यवहारामध्ये आणता येत नाही. म्हणून शिक्षक गुरु असले तरी सुद्धा त्यांचं स्थान वेगळं आहे. पण तरी सुद्धा शिक्षकांवरती ही आपली श्रद्धा असते. म्हणजे मुलांचं, आपल्या लहान मुलांचं सांगते की आमच्या बाईंनी असं सांगितलं, असं सगळी मुलं म्हणतात. म्हणजे माझ्या शाळेमध्ये एक सौरभ गांगुली म्हणून मुलगा होता, क्रिकेटर नाही बरं का, त्याचे गांगुले अंडा होतं. आणि मुलांचं तर प्रेम असतं शिक्षिकांवरती. आणि तो घरी आईला म्हणायचा की तू आमच्या लताताईंसारखे कान का टोचत नाहीस. आता ती आई म्हणाली मला नाही टोचायचे, मला वाटते भीती. तर शेवटी ती मला येऊन सांगितलं, अहो तुम्ही तरी त्याला सांगा काहीतरी, तो इतका माझ्या मागे लागलाय. पण शेवटी एक दिवस आई ऐकत नाही म्हणून तो स्वतः कानातले घालून आला बघा. म्हणजे मुलांची श्रद्धा आपल्यावर किती असते. लहान मुलांची तर खूप असते आणि अतिशय प्रेम करत असतात शिक्षिकांवरती. म्हणून पहिला गुरु आई, दुसरे शिक्षक. तिसरा गुरु होतो तो आपल्या व्यवहारामध्ये आपण ज्या कला शिकतो किंवा व्यवहार ज्ञान. वडील सुद्धा आपले गुरुच आहेत की समाजामध्ये वागायचे कसं हे आपण वडिलांच्या वरून शिकत असतो. म्हणजे आपण फक्त आईलाच महत्व देतो. बऱ्याच ठिकाणी असं कवी वगैरे सगळे काव्य करतात ते आईवर करतात. पण व्यवहारात जगायचं कसं हे खरं म्हणजे बाप शिकवत असतो. म्हणून वडील सुद्धा हे गुरु आहेत किंवा कला आपण ज्या शिकतो ते सुद्धा गुरु आहेत. आणि चौथे म्हणजे सद्गुरु आहे. म्हणजे हे पहिले 3 जे गुरु सांगितले ते ज्ञान देणारे आहेत. पण सद्गुरु कसे आहेत तर ते आत्मज्ञान देणारे आहेत. या जन्माचं सार्थक कशात आहे हे आपल्याला त्याची जाणीव करून देणारे असे हे सद्गुरु असतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. आता कृपेचा अर्थ आपण परवा बघितलाय, तो पुन्हा सांगत नाही. मग हे सद्गुरु आपल्यावर कृपा करत असतात आणि काय करतात तर निज वस्तू दाखवली माझी मज. आपलं स्वरूप काय आहे हे दाखवण्याचं काम हे सद्गुरु करत असतात.
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी पंक्ती बसत असत. आज आपल्याकडे बुफे पद्धत आलेली आहे. पंक्तीत वाढणं म्हणजे काय की मुली खाली पातेले ठेवतात, बसतात आणि मग वाढतात बरं का. म्हणजे खरंच कधी कधी त्यांना सांगावं असं वाटतं, म्हणजे घरी याचे पाठ घेतले पाहिजेत आयांनी, म्हणजे आयांना आधी वाढता यायला पाहिजे, डावं उजवं सगळं कळलं पाहिजे. तर पंक्तीमध्ये पूर्वी स्त्रिया वाढत असत आणि सगळे अलंकार घालून असे वाढत असत. सोहळ्यामध्ये पंगत असे आणि अशी पंगत वाढता वाढता पूर्वीच्या काळच्या नथी घालून त्या बायका वाढायच्या आणि त्या बाईची नथ इतकी तिला नाकाला जड झाली म्हणून तिने काढून ठेवली आणि आपल्या मंगळसूत्रामध्ये अडकवली. आता संध्याकाळ होते आणि सहज घाम पुसताना नाकाला हात लागलाय आणि म्हणजे अगो बाई मी नथ कुठे ठेवली म्हणून डाव्या उजव्या हाताने ठेवली असेल कुठेतरी, म्हणून हा कोणाला शोधते तो कोणाला शोधते, पण कुठे काही तिला नथ मिळेना. आता काय करावं, नथ गेली म्हणजे घरामध्ये गोभाटा होणार, कारण काही वस्तू हरवायची नाही, आपली वस्तू जपायची असा पूर्वीचा काळ होता. आणि मग तिला असं लक्षात आलं की आपल्या गल्लीच्या तोंडाशी एक गुडमुड्या ज्योतिषी बसतो, आपण त्याला विचारूया आपली नथ कुठे मिळेल का, कुठे ठेवली गेली. आणि मग ती बाई त्या गुडमुड्या ज्योतिषापाशी गेली आणि त्यांना विचारते की अहो आज सकाळपासून सकाळी नाकात होती पण आता मला माझी नथ दिसत नाही. आता त्या ज्योतिषाला तिच्या मंगळसूत्रातली नथ दिसते बर का. म्हणून तो काय करतोय, स्वतः जवळचा आरसा तिला दाखवतो आणि त्या आरशातनं तिच्या गळ्यात मंगळसूत्रात तिने अडकवलेली जी नथ होती ती तिला दाखवतो. मग हेच काम, ह्या ज्योतिषाचं काम, आरसा दाखवायचं काम हे सद्गुरू करत असतात की निज वस्तू दाविली माझी मज. जसं त्या बाईला स्वतःच्या गळ्यात असलेली नथ दिसत नव्हती, ती त्या ज्योतिषामुळे तिला दिसली, तसं आपलं स्वरूप काय आहे ते दाखवण्याचं काम, आपल्याला ते कळत नाही म्हणून ते दाखवण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. म्हणून निज वस्तू दाविली माझी मज. मग आपण बघतो की सद्गुरू करा सद्गुरू करा. अनेकांच्या जीवनामध्ये असं पण असतं की सद्गुरू कोणाला करायचं, सद्गुरू का करायचे, असे अनेक प्रश्न हे आपल्याला पडत असतात. मग समर्थच एका ठिकाणी सांगतात, सद्गुरू विण जन्मत निर्फळ, सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख केवळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरू विण जन्म निर्फळ आहे, कारण आपल्याला स्वरूपाचा बोध होत नाही आणि मग पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकावं लागतं. म्हणून सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख केवळ. ज्यांनी सद्गुरू केले नाही त्यांच्या मनाला शांती मिळत नाही म्हणून ते दुःखी असतात. एकदा आपण सद्गुरू केल्यानंतर त्यांच्यावर सगळा भार टाकला की आपण निवांत बसलेले असतो. म्हणजे बघा की आपण जिथे नोकरी करतो तिथे आपण 4 दिवस 5 दिवस हल्ली शनिवार रविवार सुट्टी असते. आज मला आमच्या रिक्षावाल्या काकांनी पण विचारलं बरं का उद्या सुट्टी आहे का कीर्तनाला. म्हटलं नाही, मी काय आयटी मध्ये काम करत नाही त्यामुळे उद्या आपण कीर्तन आहे. तर 5 दिवस आपलं काम झालं की आपण निवांत असतो की नोकरीवाले. पण जे व्यवसाय करतात त्यांना असते का अशी सुट्टी. त्यांना समजा दुकानदार असले तर त्यांना माल भरावा लागतो, कुठेतरी जाऊन तो आणायचा, 4 ठिकाणी चौकशी करून आपल्याला स्वस्त कसा पडेल किंवा हिशोब करायचा, सगळ्यांचे पगार करायचे, हे सगळं असतं. म्हणजे नुसत्या पाट्या टाकणं वेगळं आणि स्वतः जबाबदारीने करणं वेगळं. तसं सद्गुरू केलं की आपण निवांत असतो, आपण त्यांच्यावर सगळा भार टाकायचा आणि आपण निवांत राहायचं. पण असे हे सद्गुरू, ते जर आपल्याला मिळाले नाही तर आपल्या जीवनामध्ये दुःखच आहे. म्हणून सद्गुरू करायला पाहिजे. मग सद्गुरू करायचा, पण त्याची काही लक्षणे आहेत का, तर ओळखायचा कसा. बाह्य लक्षणांनी आपल्याला अनेक सद्गुरू दिसत आहेत आणि मग त्यांचं काय होतं हे मी वेगळं सांगायला नको. आपल्याला वर्तमानपत्रामध्ये सगळ्या बातम्या येतात, ते कीर्तनात सांगायची गोष्ट नाही. मग हे सद्गुरू नेमके ओळखायचे कसे, कारण कुठलीही गोष्ट ओळखायला काहीतरी लक्षणं अशी दिसायला लागतात.
म्हणून समर्थच आपल्याला, कारण संत हे सगळं आपल्याला सांगत असतात, फक्त आपण ते नीट लक्ष देऊन बघत नाही. म्हणून समर्थच एके ठिकाणी सांगतात, जो कोणी ज्ञानबोधी, जो कोणी ज्ञानबोधी, सकल अविद्याचे दी, इंद्रिय दमन प्रतिपादी, तोची सद्गुरु जाणावा. जो कोणी ज्ञानबोधी. अहो हल्लीचे गुरु जे असतात, दांभिक गुरु, ते गुरुगुरुतच असतात. पण दांभिक गुरु आपल्याकडे संपत्ती मागत असतात. हे पहिलं लक्षण दांभिक गुरूंचं आहे. पण जे खरे सद्गुरू असतात त्यांना आपल्या निष्ठेशिवाय, आपल्या भावाशिवाय त्यांना काहीही नको असतं. म्हणून जो कोणी ज्ञानबोधी, जो आत्मज्ञान आपल्याला देतो तो सद्गुरू. जो इंद्रिय दमन प्रतिपादी, म्हणजे इंद्रिय दमन कसं करायचं हे सांगणारे सद्गुरू असतात. कारण आपली इंद्रिय ही आपल्या ताब्यामध्ये नसतात. म्हणून एकदा महाराजांकडे एक ग्रस्त आले होते आणि म्हणाले, अहो किती नाम घ्यायचं म्हटलं तरी अहो वेळच नाही हो, काय करावं. तेव्हा महाराज म्हणतायत की सगळी चौकशी करतात बरं का, कारण असं स्पष्टपणे सद्गुरू बोलत नाही, आडमार्गाने का होईना आपण उपदेश करत असतात. आणि त्याप्रमाणे त्या ग्रस्तांची सगळी ते चौकशी करतायत की तुम्ही कुठे कामाला आहात, घरदारी, घरी काय, कोण कोण आहे वगैरे असं सगळं विचारतात. तुमचा दिनक्रम काय आहे. मग ते सांगतात की सकाळी साधारण 9 वाजता वगैरे कामाला जातो, संध्याकाळी 7-7:30 येतो, रात्री झोपतो, सकाळी उठतो. दिनचर्यामध्ये अहो कधी रामनाम घेणार, कधी नामस्मरण करणार. मग महाराज म्हणतात की तुम्हाला 3 मुलं आहेत, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला की नाही. म्हणजे तुम्ही वेळ काढायला पाहिजे, वेळ तुमच्या हातात असा येत नाही. मग महाराजांनी त्यांना उपाय सांगितला की काय करा, सकाळी तुम्ही कामाला जाता तेव्हा तुम्हाला वेळ नसतो, तुम्ही 7 वाजता वगैरे असे घरी येताना, मग त्यावेळी फक्त चहा घ्या आणि संध्याकाळी 8 पर्यंत तुम्ही जेवण घ्या आणि 9:30ला तुम्ही झोपा. म्हणजे बरोबर तुम्हाला 3-3:30 ब्राह्म मुहूर्तावरती जाग येईल आणि तेव्हा तुम्ही नामस्मरण करा. आणि नामस्मरणाला स्नान करायलाच पाहिजे असं नाही, हातपाय धुवा, तोंड धुवा आणि आसन घालून तिथे तुम्ही जप करा. सगळी मंडळी उठेपर्यंत तुमचा जप होईल. आणि खरोखरच असा उपाय सांगितला म्हणजे इंद्रिय दमन प्रतिपाद. तुमचे इंद्रिय कुठे धावतायत त्यांना आवर शक्ती घालायचं काम हे सद्गुरू करत असतात. आणि जो कोणी ज्ञानबोधी, सकल अविद्या छेदी. अविद्या म्हणजे काय हो, आपल्या मनामध्ये जी वाईट बुद्धी असते ती घालवण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. अहो त्यांच्या सहवासात गेलंच ना की आपले वाईट विचार बाजूला निघून जातात. म्हणून जेव्हा मी अगदी पहिल्यांदा गोंदवल्यामध्ये गेले कीर्तनाला आणि 15-20 दिवस आम्ही राहतो, म्हणजे 15 दिवस कीर्तन आणि मागे पुढे शनिवार धनवार धरून असं 15 ते 18 दिवस आमचं राहणं होतं. आणि मग मला जेव्हा मी घरी आले तेव्हा असं जाणवायला लागलं की गोंदवल्यात आपल्याला दररोज काय दिसत होतं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सेवाभाव होता. कोणाच्या चेहऱ्यावर मत्सर नव्हता, कोणाच्या राग नव्हता. सगळेजण आपापली सेवा उत्तम तऱ्हेने करत होते. पण आपण जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा प्रत्येकाचे भाव वेगवेगळे असतात. कधीतरी मोलकरीण उशिरा आली की आपल्या पारा चढतो किंवा मुलांनी ऐकलं नाही, रागराग केला कारण रिक्षा यायच्या असतात आणि मग मुलं आवरत नाहीत, मग आई चिडते. म्हणजे अशा तऱ्हेने आपण जी चिडचिड करतो ही जी सगळ्या अविद्या आहेत त्या बाजूला करण्याचं काम हे सद्गुरू करत असतात. म्हणून आपण दररोज सकाळी उठल्यानंतर एक श्लोक म्हणत असतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जसं ब्रह्मा विष्णू महेश यांचं तिघांचं काम काय आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय, तसे हे तीनही देव या सद्गुरूंच्या ठाई असतात. म्हणून त्यांचं स्मरण जर आपण केलं
तर ह्या तिघांचं स्मरण आपल्याला केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून देवाला हात नाही जोडले तरी चालतील, पण सद्गुरूंना हात आपण जोडावे, त्यांना शरण जावे. मग एका सुभाषितामध्ये आपल्याला असं सांगितलंय, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पातापम पापम तापम च दैन्यं च हन्ति संतो महाशयाः. सद्गुरुनाथ महाराज की जय. बघा, गंगा नदी ही पाप नाहीसा करत असते, चंद्र हा ताप नाहीसा करतो. म्हणून आपण संध्याकाळी चांदण्यात फिरायला जातो, भर दुपारी जातो का रडरट्या उन्हात, कारण तो सूर्य आपल्याला ताप देणार आहे आणि चंद्र हा ताप नाहीसा करणार आहे, शीतलता देणार आहे. आणि कल्पतरू काय करतो तर दैन्य नाहीसा करतो. आणि संत असतात किंवा सद्गुरू असतात ते काय करतात तर पापही नाहीसा करतात, ताप सुद्धा आपल्या बाजूला करतात आणि आपलं दैन्य म्हणजे कल्पतरू सारखं आपलं दैन्य सुद्धा बाजूला करतात. पूर्वीच्या काळीच गोष्ट सांगते की कीर्तनकार असतात एक, म्हणजे कीर्तनकारांनी कीर्तनकारांची गोष्ट सांगावी बरं का. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एखादं तट्टूवरती बसून पूर्वी ह्या गावातनं त्या गावात ते कीर्तनासाठी जात असताना दुपारच्या वेळेला अगदी रणरणट ऊन होतं आणि उन्हाचा ताप इतका व्हायला लागला आणि एका झाडाखाली आपण आता बसावं असं त्यांना वाटलं. म्हणून आपलं ते चिंगरू होतं ते एका झाडाला बांधलं आणि एका झाडाखाली निवासाला म्हणजे सावलीला बसले. आता उपरण्याने वारा घेतायत, सगळं बरोबर पाणी नव्हतं आणि मनात विचार येतोय की आता जर इथे कोणी आपल्याला पाणी आणून दिलं तर किती छान होईल. अहो, अशी इच्छा करताच अगदी वाळा मिश्रित असं थंडगार पाणी तिथे प्रकट झालंय. मागचा पुढचा विचार केला मी, ते प्रकट झालेलं पाणी त्यांनी प्यायलंय आणि आपली तृष्णा भागवली. आता तहान भागली आणि मग दुपारची 12ची वेळ, भुकेची आठवण झाली आणि म्हणतायत आज आपल्याकडे शिदोरी काही नाहीये. मग आता जर इथे जसं पाणी आलं तसं पंचपक्वान्नांचं जेवण आलं तर काय बहार होईल. आणि मग असं म्हणता क्षणी तिथे ते जेवण सुद्धा आलं बरं का. आणि आपला हात जगन्नाथ सगळं जेवण फस्त करून टाकलं. आता पोट भरलंय, पोट भरल्यानंतर वामगुक्षी घ्यावीशी वाटलीये आणि म्हणतायत की इथे जर आता आपली निजायची सोय झाली तर. अहो, छप्पर पलंग तिथे प्रकट झालाय आणि छप्पर पलंग तिथे बघतायत आणि हे गृहस्थ कीर्तनकार आडवे पडले, उशीवरती डोकं ठेवलंय आणि मनात विचार येतोय आपण मगासपासून जे जे इच्छा प्रकट करतोय ते सगळं होतंय. भूतभीत तर नाही ना. अहो, आणि खरंच भूत तिथे प्रकट झालाय आणि पळता भुई सोडी झालीये. म्हणजे पूर्वीच्या काळची गोष्ट सांगितल्यामुळे धोत्राचा पितांबर झालाय भीतीनी. म्हणजे जी तुम्ही इच्छा कराल, कारण ते वृक्ष कुठला असतो तर कल्पतरू असतो. तुम्ही चांगली इच्छा केली तर चांगली तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही वाईट वासना जर मनात आली तर ती पण पुढे होईल. म्हणजे तुम्ही चांगलं मागितलं ते सगळं आलं. जसं भूतभीत नाही ना असं म्हणल्यावर भूत प्रकट झालं. पण संत सद्गुरू असे नसतात. सद्गुरू काय करतात तर आपल्या हातावरून पाप घडूच देत नाही. म्हणून गंगा पापम, जसं गंगा ही पाप नाहीसं करते पण आपण पुन्हा पाप करतो गंगेत स्नान करून, पण सद्गुरू आपल्याला पाप करूच देत नाही. शशी तापम, ताप नाहीसं करण्याचं काम सद्गुरू करतात. पण हे ताप कुठले असतात हो तर आपले आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक जे ताप आपल्याला आहे ते ताप नाहीसे करण्याचं काम ते सद्गुरू करत असतात. आणि कल्पतरू प्रमाणे, कल्पतरू जसं इच्छा केली की ते तुमचं पूर्ण करतो, पण सद्गुरू वाईट इच्छा तुमच्या मनामध्ये येऊच देत नाही. म्हणून असे हे सद्गुरू श्रेष्ठ सांगितलेले आहे. मग अशा सद्गुरूंना जर आपल्याला त्यांना शरण जायचंय, कारण सद्गुरू काय करतात पुढच्या चरणामध्ये आपल्याला नामदेव महाराज सांगतायत की कैसे हो उतराई कवण्या गुणे जन्माये पुन्हा नाही येणे ऐसे केले.
मी या सद्गुरूंच्या ऋणातून कसा मुक्त होऊ? कारण माझा जन्म मृत्यूचा फेरा या सद्गुरूंनी बाजूला केलेला आहे. मला पुन्हा जन्म मृत्यू ह्या फेऱ्यात अडकावं लागणार नाही. मग हे सद्गुरूंच्या कृपेमुळेच होतं. मग सद्गुरूंची कृपा संपादन करायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय हो? तर आपण त्यांची सेवा करू शकतो. म्हणून कवी म्हणतात, सद्गुरू हे दिनाचे दयाळू आहेत. दिनाचा दयाळू भेदभाव विनयाचा. आपल्या मनामध्ये भेदभाव असतो. हा कामवालीचा मुलगा, हा माझा मुलगा, असा भेद आपल्यामध्ये असतो. पण हा भेद सद्गुरूंपाशी नसतो. म्हणून तुझ्या कृपेचा लाभावा आम्हा गोड भीमा. सद्गुरूंची सेवा करायची, ती कशी करायची तर माऊली एका ठिकाणी वर्णन करतात. तन मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तन मन धन अर्पून आपण सद्गुरूंची सेवा करायची. आणि ती सद्गुरूंची सेवा करताना गर्व नकोय बर का. अगरवता करावे दास्य सकळ. पण मी सेवा करतो असा भाव अनेकांच्या ठिकाणी असतो. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आपल्याला विठोबा घाटोळ म्हणून एक त्यांचे शिष्य होते. आणि त्यांची अशी परिस्थिती झाली की माझ्यामुळे ह्या सगळ्यांना गजानन महाराजांचं दर्शन होतं, असा गर्व त्यांना झालाय. आणि मग योग्य ती जागा त्यांनी गजानन महाराजांनी त्यांना दाखवली. असं अगरवता करावे दास्य सकळ. एक गुरु होते आणि गुरुकुलामध्ये त्यांच्याकडे 2 शिष्य शिकत होते. आणि दोघांनाही सद्गुरूंची सेवा करायची. आणि मग दोघांनी काय केलं की एकाने उजवं अंग घेतलं आणि एकाने डावं अंग घेतलं. की मी दररोज डाव्या अंगाचं सगळं हातपाय चेपणार, तू उजव्या अंगाचं चेप. झालं. होता होता दररोजची सेवा चालू आहे. आणि एक दिवस असं झालं की डावा अंगाची सेवा करणारा शिष्य होता तो काही निमित्ताने घरी गेला. आता सद्गुरू त्याला म्हणताय की आज दोन्ही अंग तू माझं चेप. पण स्वतःच अंग व्यवस्थित चेपलं आणि त्याचं डावं अंग
म्हणजे चिमटे काढल्यासारखं अक्षरशः, म्हणजे मला ते अंग माझं नाहीये, पण सद्गुरु तुझे आहेत की नाही, अशी जर सेवा केली तर तुम्हाला त्यांच्या कृपेचा मेवा मिळणार का? म्हणून सद्गुरु देवा घडू दे तुझी रोज सेवा. सद्गुरूंची सेवेशिवाय तुम्हाला त्यांच्या कृपेचा मेवा मिळत नाही. म्हणून ह्या सद्गुरूंची सेवा करावी, त्यांच्यावर निष्ठा ठेवावी. आपल्याकडे कितीतरी असे गुरु शिष्य होऊन गेले की त्यांचं उदाहरण आपण देतो. आणि सूत्र श्लोकात आपण सांगितलंय की विश्वासो गुरु वाक्येषु, गुरु वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे समर्थांच्या वेळची गोष्ट सांगते की समर्थांना कल्याण अत्यंत हा त्यांचा प्रिय असा शिष्य होता. आणि त्याचं काही केलं की इतर शिष्यांच्या पोटामध्ये दुखायला लागायचं. पण समर्थ नेहमी परीक्षा घेत असतात. आणि एक दिवस असं झालं की समर्थ इतके कढायला लागले, ओरडायला लागले की सहन होत नाहीये. का बरं असं काय झालं? तर समर्थांच्या पायाला मोठं असं गळू झालेलं होतं आणि त्या गळवावरती एक उपरण्यासारखं बांधलेलं होतं. आता सगळे शिष्य गुरूंचा आवाज ऐकून आले. काय झालं गुरुमाऊली, आम्ही काय करू तुमच्यासाठी, काय औषध आणू, काय लेप लावू का वगैरे असं सगळं झालं. पण सगळे जण आलेत आणि समर्थ सांगतायत की ह्या माझ्या रोगावरती एकच औषध आहे. काय औषध आहे? तर हे गळू जो चोखेल तेव्हा माझं हे गळू बरं होणार आहे. पण हे गळू जो चोखेल तो या भूतलावर राहणार नाही, त्याला मृत्यू येणार आहे. असं म्हटल्याबरोबर एक एक शिष्य काढता पाय घ्यायला सुरुवात केली. पण आमचे कल्याण स्वामी ते म्हणाले माझ्या गुरूंची मला सेवा करायची, मग त्यासाठी मला मृत्यू आला तरी चालेल. आणि म्हणून समर्थांना कल्याण स्वामी सांगतायत की मी ते गळू चोखायला तयार आहे. असं झालं आणि पायाशी बसलाय आणि ते गळू चोखायला लागलाय. अहो गळू चोखायला लागलाय आणि चेहऱ्यावर आनंद दिसला. सगळे जे काही राहिलेले होते शिष्य ते बघतात की गळू चोखतोय म्हणजे पू वगैरे असं तोंडात येणार ना, तर हा असा चांगला मजा घेत कसं काय गळू चोखतोय. पण समर्थांनी तिथे हापूसचा आंबा लावलेला होता आणि तो आंबा चोखायला कल्याण स्वामी लागले. म्हणजे गुरूंनी तशी परीक्षा घेतली की मृत्यू येणार आहे तर कोण तयार होणार आहे का? मग एवढ्या शिष्यांमधला एकच शिष्य तयार झाला. म्हणजे गुरु सतत परीक्षा घेत असतात. मग माझ्यावरती त्याचा भाव आहे की नाही, विश्वास आहे की नाही हे बघत असतात. आणि तेव्हा कल्याण स्वामी म्हणतात की स्वामी असं गळू तुम्हाला दररोज झालं तर मी चोखीन. म्हणजे गुरु निष्ठा तेवढी असायला पाहिजे. कारण गुरुवर विश्वास ठेवला ना की आपल्या मनाचे दोष हे नाहीसे होत असतात आणि त्यामुळेच आपण त्यांच्याशी रत होतो, त्यांची सेवा करतो, ती अगरबता करतो. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलंय की सद्गुरूंची सेवा करताना सुद्धा अजिबात मनामध्ये कुठलाही विकल्प येता कामा नये. समर्थांचीच अशी गोष्ट आहे की त्यांची गडावरती असताना छाटी उडली उबाड्यानी आणि कल्याणात छाटी असं म्हणेपर्यंत कल्याणांनी आकाशामध्ये झेप घेतली आणि छाटी पकडली. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आलं का हो असं की छाटी पकडायला मी जर गेलो तर मी खाली दरीत कोसळेल, माझा मृत्यू होईल, पाय मोडेल, हात मोडेल, असा कुठलाही विषय त्यांच्या मनामध्ये विचार सुद्धा शिवला नाही. असा विश्वास जर आपण आपल्या सद्गुरूंवरती ठेवला तर ते सद्गुरू आपल्याला कृपेचा मेवा देतात. आणि एकदा का आपल्याला कृपा मिळाली तर काय होतं, तर माझे सुख मज डावी आले डोळा, विधली प्रेम कणा ज्ञान मुद्रा. माझे सुख कशात आहे हे सद्गुरूंना माहिती असतं आणि ते आपल्याला जाणवत नसतं. म्हणजे आता परवा माझी जी गोंदवल्यात कीर्तन झाली त्याच्याबद्दलची एक गोष्ट तुम्हाला सांगते की असं झालं की संभाजी महाराजांची जयंती होती आणि मी संभाजी महाराजांचं चरित्र लावणार होते. पण मी त्यांचं केलं होतं कीर्तन ते पुण्यतिथीला केलेलं. पण आज जयंती म्हणजे मला काहीतरी जन्माच्या वेळेचं सांगायला पाहिजे.
म्हणून मी आपल्या गुगळे महाराजांवर शोधून ठेवलं होतं. म्हणलं त्यातलं काहीतरी आपण सांगू आणि 10-15 मिनिटं बालपण सांगून मग पुढचा तो कीर्तन करायचं असं मी ठरवलं होतं. आणि त्या रात्री असं झालं की उद्या ते संभाजी महाराजांचं चरित्र आणि आज मला रात्री अभ्यास करायचा, आजचा अभ्यास दररोज असं करत होते मी. आणि झालं 11 वाजले तरी मला झोप येईल ना त्या दिवशी. बरं सकाळी काकडारक्याला उठायचं म्हणजे 3:30-4 वाजल्यापासून उठलेलं असायचं. पण आज म्हटलं महाराज झोप येत नाहीये. शेवटी 11:30 झाले आणि म्हटलं आता आपण उठूया, आता आपण अभ्यास करू, झोप येईल तेव्हा येईल बरं का. आणि मी परत ते वाचायला सुरुवात केली, काही लिखाण करून घेतलं आणि काही काव्य केली 2-4 काय बिंबीसाठी. आणि मग जवळजवळ 12-12:15 मी झोपले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे 3:30-4 जाग आली. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे माझं सुख कशात आहे ते सद्गुरूंना माहिती होतं, पण तेव्हा ते आपल्याला कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे नेट गेलं होतं ते नेट संध्याकाळी 3 वाजता आलं दुपारी. मग तेव्हा मी महाराजांना म्हटलं की म्हणून तुम्ही मला काल जागं ठेवलं. जर आज माझे गुगळे महाराज उघडले नसते तर मी आज काय कीर्तन केलं असतं. म्हणजेच माझे सुख मज दारी आले. त्यांची जी पुढची दिसण्याची वृत्ती असते ना ती आपल्याला त्यावेळी कळत नाही. झोप येत नाही म्हणून मी महाराजांना सांगत होते की मला तर झोप येत नाही. पण असा जर विश्वास आपण ठेवला तर तो विश्वासाला तडा ते जाऊ देत नाही. म्हणून अशा सद्गुरूंना, कारण ते ज्ञान मुद्रा देणारे आहे, म्हणजे अशी ज्ञान मुद्रा की जे आपल्याला आत्मज्ञान देणार. माझं सुख कशात आहे की माझे सुख मज दारी आले डोळा. तुका महाराज सुद्धा म्हणतात की नाही की तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. कस्तुरी मृगाला कळतं का हो की आपल्याच बेंबीमध्ये कस्तुरी आहे, ते दुसऱ्याने दाखवायला लागतं. तसं आपलं स्वरूप जे आहे ते आपलं स्वरूप दिसण्यासाठी सद्गुरूंना जर आपण शरण गेलं तर सद्गुरू ते आपल्याला दाखवतात, नवे नवे ते सुख आपल्याला देतात. आणि हे सुख असतं ते शाश्वत सुख असतं. म्हणून माझे सुख मज दारी आले डोळा, विधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बरं हे ज्ञान देतात ना ते सुद्धा प्रेमाने देतात बरं का, रागवून देत नाही, चिडचिड करून देत नाही. असे हे सद्गुरू अत्यंत कृपाळू असतात. आणि म्हणून पुढच्या 2 चरणांचा आपण अभंगाचा अर्थ उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. म्हणून विश्वास गुरु वाक्येषु, हा जो विश्वास आहे तो सद्गुरूंच्या वचनावर आपण ठेवायचा आहे आणि आपलं जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे. हा जन्म मरणाचा फेरा आपण चुकवायचा आहे. आणि हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज सांगतात. सद्गुरु नायके
शिंपी प्रियजा सम अन्य विठ्ठला नाही राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 पंढरपुरामध्ये दामा शेट्टी नावाचे गृहस्थ जो शिंप्याचा व्यवसाय करीत असत आणि त्यांची पत्नी गोणाई, त्यांचं अपत्य म्हणजे आजचे आपले चरित्र नायक संत नामदेव, आणि व्यवसायासाठी निमित्त असे हे बाहेर जात असत. पण दररोज त्यांचा नित्य नेम होता की पांडुरंगाला दररोज नैवेद्य दाखवायचा नाही बरं का, समर्पण करायचा. आपण नैवेद्य दाखवतो आणि कधी लगेच आपण ताट उचलतो, असं करत नसत. दररोज दामा शेट्टी नैवेद्य समर्पण करण्यासाठी पांडुरंगाच्या देवालयामध्ये जायचे आणि नित्य नेमाने ते करत असत. पण एक दिवस असं झालं की त्यांना गावाला जाण्यासाठी काहीतरी व्यवसायाच्या निमित्ताने जावं लागणार होतं. मग आता उद्याचा नैवेद्य कोण समर्पण करणार? कारण नामदेव महाराज 4-5 वर्षाचे होते आणि त्यांनी नामदेवांना जवळ बोलवलंय आणि म्हणताय, नाम्या माझं एक काम करशील का रे? 5 वर्षाचे नामदेव झाले, 5 वर्षाचे नामदेव झाले, दया एकाचे काय बळी आहे, दया एकाचे काय बळी आहे. शेट्टी नामा गावास असे गेला, शेट्टी नामा गावास असे गेला, म्हणून केशव नाम देवाला, म्हणून केशव नाम देवाला. दामा शेट्टींनी नाम्याला जवळ बोलवलं आणि म्हणताय की नाम्या उद्या माझं एक काम करशील का रे? मी जसा पांडुरंगाला नैवेद्य दररोज अर्पण करतो तसं उद्या तू माझं काम करशील, मला गावाला जावं लागतंय. नामदेव महाराज म्हणताय, नक्कीच करीन. 5 वर्षाचे नामदेव तयार झाले. दुसऱ्या दिवशी दामा शेट्टी गावाला गेले आणि गोणाईनी त्याप्रमाणे कोणी खीर केली म्हणतायत, कोणी भाजी भाकरी, त्याला आपल्याला महत्व द्यायचं नाही, नैवेद्य काय दिला तो आपल्याला महत्वाचा आहे. आणि मग केलेला नैवेद्य घेऊन राहुळामध्ये नामदेव महाराज गेले. आता वडील जसं, कारण वडिलांबरोबर जात असे ना, वडील काय करतात ते आचरण करायचं. पाणी फिरवून नैवेद्य समर्पण केलंय आणि आत्ता पांडुरंग खाईल, मग पांडुरंग खाईल, पण पांडुरंग काही जेवेच ना. म्हणून हा लहानगा नामा पांडुरंगाकडे म्हणतो, अरे तुला भूक नाही का लागली? मला भूक लागलीये, मला घरी जायचंय, आई विचारेल मला. पण 1 नाही 2 नाही, अहो दगडाची मूर्ती कशी जेवणार? पण ह्या बालमनाला ते कळत नव्हतं. आणि शेवटी ते त्यांना म्हणतायत की अरे ध्रुव बाळासाठी तू आलास, प्रल्हादासाठी खांबामध्ये प्रकट झालास, मग मी सुद्धा तेवढाच आहे ना रे 5 वर्षाचा, मग तू माझ्यासाठी का बरं जेवायला येत नाहीस? मी तुला जेवायला बोलवतो आणि आता जर तू जेवण घेतलं नाहीस तर मात्र तुझ्या चरणावरती मी मस्तक आपल्याला सुरुवात करीन. असं म्हटल्याबरोबर नुसतं म्हणून थांबले नाहीयेत आणि डोक्यावरती मस्तक आपटणार एवढ्यामध्ये ते मस्तक वरच्या वरची धरलंय आणि पांडुरंग नामदेव महाराजांना म्हणताय की अरे दगडाचा देव कधी जेवतो का? दगडाचा देव जो बोलू शकतो तो जेवू का शकत नाही? आणि नामदेवांच्या ह्या भावासाठी पांडुरंग ते भोजन जेवले. आता रिकामी थाळी घेऊन आनंदाने घरी आलेत नामदेव महाराज आणि गोणाई विचारते, हे काय यातलं नैवेद्य कुठं आहे? पांडुरंगाने खाल्ला, पण पांडुरंगाने खरं सांगितलं होतं की हे कोणालाही सांगायचं नाही अशी ताकीद दिलेली होती. आता झालेली घटना, कारण गोणाईला असं झालं की पांडुरंग कसा जेवे, म्हणून दामा शेट्टी आल्यानंतर तिने सगळा घडलेला प्रसंग सकाळचा सांगितलाय.
आणि दुसऱ्या दिवशी मात्र स्वतः बरोबर दामाशेठी नामदेवांना घेऊन गेलेत आणि दाखव बरं नैवेद्य दाखवून, काय तुला कसा पांडुरंग जेवला हे बघायचं होतं. आणि खरोखरच आपल्या मुलाची योग्यता त्या दामाशेठींना कळली. आणि भगवंत हा बोलवल्याबरोबर हा नामदेवांच्यासाठी येत असे. नामदेवांचं वय वाढत होतं, मोठे होत होते, पण तसा भक्तीचा अभिमान सुद्धा त्यांना होत होता. आणि पांडुरंगाला असं वाटत होतं की हा नामदेव, हा नाम्या फक्त मला या मूर्तीतच बघतोय, मी चराचरामध्ये भरलेला आहे हे ह्याला कधी कळणार. मग ह्यासाठी पांडुरंगाने एक प्रसंग घडवून आणला. तेरे ढोकीचा राहणार भक्त गोरोबा कुंभार, घट निर्मावयाचा व्यापार, वृत्ती असे पांडुरंगी. गोरोबा काका, त्यांना सगळे संत गोरोबा काका म्हणत असे. आणि खरोखरच हे गोरोबा काकांचा अधिकार एवढा होता की त्यांच्यामध्ये, भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता, अद्वैत होते. आणि ह्या गोरोबा काकांच्याकडे ज्ञानदेवादी सगळे, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, चोखामेळा असे सगळे संत, त्याच्यामध्ये नामदेव महाराज सुद्धा गेलेले होते. आणि छोटी मुक्ताई अंगणामध्ये फिरत होती. तिथेच मातीचा ढीग पडलेला आहे, ते घटनिर्माणाचं चाक तिथे पडलेलं आहे, अशा ते रांजण भरलेले आहेत पाण्याचे. असं सगळं ती बघता बघता तिच्या डोळ्याला एक वस्तू दृष्टीस पडली आणि तिला काही ती वस्तू ओळखता येईना. म्हणून ती वस्तू हातात उचलली आणि गोरोबा काकांकडे गेली. गोरोबा काका, काय हो हे? अगं, हे थापट नाही, ह्याचा आम्ही वापर कशासाठी करतो की आम्ही जी मडकी घडवली ती कच्ची आहेत का पक्की आहेत हे बघण्यासाठी आम्ही याचा वापर करत असतो. तेव्हा मुक्ताबाई म्हणते, अहो आदिमाई असती, ही सगळी इथे बसलेली मंडळी देवानी निर्मलेली घटच आहेत ना, ह्यातलं कच्च कोण आणि पक्क कोण हे तुम्ही ओळखू शकाल का? अहो, गोरोबा काकांचा एवढा अधिकार होता की संत पारखायचा त्यांचा अधिकार होता. आणि मग गोरोबा काकांनी मुक्ताईच्या समजुतीसाठी सगळ्यांच्या मस्तकावरती थापटणं मारायला सुरुवात केली. पहिलं थापटणं आमच्या निवृत्तीनाथांच्या मस्तकावर मारलंय, पण होऊ नये की चू नाही. गोरोबा म्हणतात, हे पक्क मडकं आहे बरं. मग नामदेव झाले, सोपानदेव झाले. अहो, येता होता नामदेवांची पाळी आली आणि नामदेवांच्या डोक्यावर ते थापटणं मारणार. तेवढ्यामध्ये ताडकन ते उठले आणि म्हणतात, हा हा, काय पोर खेळ चाललाय, या मुलीचं तुम्ही ऐकता आणि सगळ्यांच्या डोक्यात थापटणं मारता. असं त्यांनी, मी अजिबात माझ्या मस्तकावर थापटणं मारून घेणार नाही असं म्हटलंय. आणि मुक्ताई हसलीये आणि म्हणतीये की जयाला देवाचा अखंड शेजार, कार्य अहंकार नाही गेला. अहो, ही परकरी पोर, परकरी म्हणजे काय हो? पर म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्याचा कर जिच्या मस्तकावर, अशी ही मुक्ताबाई. आणि ह्या तिरमिरीमध्ये, कारण ती म्हणते हे कच्च मडकं आहे आणि कच्च मडकं म्हटल्यानंतर अतिशय राग आला. कारण त्यांना असं होतं की माझ्याकडे भगवंत माझ्याशी बोलतो, हसतो, खेळतो, मला गुरूंची अडगळ कशाला मध्ये? कारण गुरूंच्या मुळेच भगवंत प्राप्त होतो ना, मग तो भगवंत मला प्राप्त झाला म्हणजे हा सात्विक अभिमान पण होता. आणि हेच पांडुरंगाला नको होतं. आणि म्हणून हा प्रसंग पांडुरंगानेच घडवून आणला. तिरमिरे उठलेले नामदेव राहुळामध्ये गेले आणि पांडुरंगाला तक्रार करतायत की पांडुरंगा, त्यांनी मला अरे कच्च ठरवलं. तर पांडुरंग शांतपणे ऐकून घेतात. कारण रागवलेल्या माणसाचं सुद्धा शांतपणे ऐकून घ्यायचं असतं. आपण जर बोलायला लागलो की ते अजूनच चिडतो बरं का मनुष्य समोरचा. आणि मग सगळं नामदेवांचं ऐकून घेताय आणि पांडुरंग म्हणतोय, नाम्या, अरे तुला त्यांनी कच्च ठरवलं तर तुला लाज वाटायला पाहिजे, पण तुला राग आला. हे कधी होतं? जेव्हा द्वैत असतं ना तेव्हाच हे होतं. आणि यासाठी तुला सद्गुरू करायला पाहिजे. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की भगवंता, तू मला प्राप्त झालायस, मग सद्गुरूंची आडगळ कशासाठी मध्ये? असं नाही नाम्या. अरे दृष्टी असली ना तरी सुद्धा
सूर्यप्रकाश तितकाच आवश्यक आहे की नाही? आपल्याला रात्रीच्या काळोखात दिसतं का? दिवा लावल्याशिवाय दिसत नाही. तसंच सूर्यप्रकाश असल्याशिवाय डोळ्याला दृष्टी असली तरी दिसत नाही. मग ती दृष्टी देणारे कोण आहेत? तर ते सद्गुरू आहेत. म्हणून तुला सद्गुरू करायला पाहिजे. ते परत भगवंताला म्हणतात, त्या नसत्या मृगजळामध्ये अडकवू नकोस. तू माझा देव आणि मी माझी भक्ती, हे नातं मला आवडतं. पण नामदेवांना ते पुन्हा सांगताय की अरे सद्गुरूंचा काय महिमा आहे. जा गुरुसी शरण झटिया तारे, जा गुरुसी शरण झटिया तारे, जा गुरुसी शरण झटिया सद्गुरु कृपेचा ज्याला डोळा नाही तो अंधळा. तुला अजून माझी व्यापकताच कळलेली नाही. तू मला फक्त मूर्तीमध्येच बघतोस आणि हे द्वैत सारण्याचं काम कोण करत होते? तर सद्गुरु करतात. म्हणून सद्गुरूला तुला शरण जायलाच. अरे तुझं लहान मुलासारखं आहे. म्हणजे आई जवळ खाऊ मागायचा आणि तिने आणला की नाही म्हणायचं. तू लहानपणी मला दगडामध्ये का बरं प्रकट केलंस? अरे तुझ्याकडे ती आध्यात्मिक दृष्टी आहे, पण त्या आध्यात्मिक दूध आहे ते आणि त्याच्यामध्ये भक्तीची साखर. पण त्याच्यासाठी ब्रह्मरसाची खीर करणारे हे सद्गुरू आहेत आणि ती जर तू खीर खाल्लीस तर हे तुझं द्वैत मिळणार आहे. म्हणून तुला सद्गुरूंना शरण जायलाच पाहिजे. अरे प्रत्येक अवतारामध्ये मी सुद्धा सद्गुरू केलेला आहे. इतकं सद्गुरूंचं महात्म्य आहे. म्हणून पुन्हा त्यांना पांडुरंग सांगताय, यासाठी शरण यासाठी शरण शीघ्र सद्गुरू करणार आहे. बघा सगळ्यांना सद्गुरूंचा शोध करावा लागतो. पण नामदेवांची इतकी भक्ती होती
की पांडुरंगाने कोण गुरु आहे ते सांगितलं, पण तरी सुद्धा नामदेवांची समजूत पटेल. पांडुरंग पुन्हा पुन्हा सांगतायत की अरे फूल आणि सुगंध हे वेगळं मानतोस ना, पण ते अद्वैत आहे, ते वेगळं नाही. अरे तुझी स्थिती कशी आहे की जसं माहेरून लग्न होऊन जाताना मुलीला वाईट वाटतं, पण ती सासरी सुख भोगणार असते ना, तसं तुझं झालंय. तुला सद्गुरूंना तू शरण गेल्यानंतर तुला खरं सुख काय आहे ते कळणार आहे, आणि म्हणून तू आजच्या आज अवघ्या नागनाथच्या इथे जा. म्हणून पांडुरंगाने त्यांना तिथला पत्ता सुद्धा सांगितला की तू औंढ्या नागनाथला जाताना तुला बार्शी लागेल, तिथे भगवंताचं दर्शन घे. मग तुला अंबिकापूर म्हणजे आंबेजोगाई लागेल, त्याच्या पुढे परळी लागेल. हा सगळा GPS आहे बरं का आत्ताचा, गणगुवानी याच्यात हे काव्य केलेलं आहे. आणि त्यानंतर दारुका वनामध्ये हा औंढ्या नागनाथाचं मंदिर आहे, तिथे तुला तुझे सद्गुरू भेटतील. आणि मग पांडुरंगाला नमन करून पंढरीहून नामदेव निघाले. नमन करून त्या मजल दर मजल करत त्या शिवालयामध्ये आले. आणि काय बघताय तू, एक असे वृद्ध गृहस्थ शाळुंकेवरती पाय ठेवून, नुसते पाय नाही चपला घातलेले पाय ठेवून असे झोपलेले दिसत आहे. अतिशय मस्तकामध्ये सडक गेले. आणि अहो काय काय करताय काय, अहो तुम्ही पाय कुठे ठेवलेत ह्याची काही शुद्ध आहे तुम्हाला? अहो तुम्ही ज्या पायात वाहणा घातले ते वाहणा चावू नयेत म्हणून तेल पूर्वीच्या चांबड्याच्या चपलांना घालत असत, ते तेल त्या शाळुंकेवर गळतंय. आणि त्यांना प्रश्न विचारताय, जीवनमुक्त इथे विसोबा खेचर नावाचे जीवनमुक्त योगेश्वर राहतात. आणि क्षीण आवाजामध्ये विसोबा खेचर त्यांच्याशी बोलतात की अरे मला तू जिथे उभा आहेस तो दगड आणि मी ज्याच्यावर पाय ठेवलाय तो दगड समान, पण तुला जर असं वाटत असेल की शाळुंका आहे तर जिथे शाळुंका नसेल तिथे माझे तू पाय ठेवशील का? मला माझे पाय उचलवत सुद्धा नाही. मनामध्ये नामदेव महाराज म्हणतायत की हा वेडापिसा का माझा गुरु आहे? पांडुरंगाची सुद्धा अगदी कमाल झाली, असा वेडापिसा गुरु मला ठेवायचा का? आणि क्षीण आवाजात त्यांनी म्हटल्यामुळे त्यांचे पाय नामदेवांनी हातात घेतले आणि कुलाल चक्रा परितो, कुलाल चक्रा परितो पद धरुनी लागला फिरायासी. कुलाल चक्र म्हणजे कुलाल
चाल म्हणजे कुंभाराचं जसं चाक असतं तसं नामदेव महाराज त्यांचे पाय घेऊन फिरायला लागले. एके ठिकाणी ठेवावं, खालून शिवलिंग निर्माण व्हावं, तिथून पाय उचलावे, पुन्हा शिवलिंग निर्माण व्हावं. म्हणून कुलाल चक्रा परितो पद धरुनी लागला फिराया ते. परही ते कही गमसे ए शिवलिंगा वाचुनी एक स्थान ते. शिवलिंगा वाचून एकही स्थान त्यांना मिळेल. आणि आता सद्गुरूंचे चरण स्पर्श झालेला होता. एक रोमांच त्यांच्या अंगावर आलाय आणि त्यांचं मनोवृत्ती बदलली. आणि मग त्यांची योग्यता त्यांना कळली की जिथे शिवलिंग नाही असं एकही जागा नाही यांच्या पदार्थात. म्हणून त्यांना ते अनन्य भावाने शरण दिले. आणि जिथे शरणत्व पत्करलं ना की गुरु तुम्हाला शरण आलेल्याला माफ करत असतात, त्यांचे अपराध पोटामध्ये घालत असतात. आणि नामदेवांचं मन आता अनुग्रह घेण्यासाठी अगदी योग्य असं झालेलं होतं. नामदेवांना त्यांनी उभं केलंय आणि विसोबा खेचरांनी त्यांना सांगितलंय की आता पद्मासन घालून बस. मग खेचरी मुद्रा कशी लावायची हे त्यांना सांगितलं आणि कृपा हस्त मस्तकावर ठेवलाय. ब्रह्मानंदी टाळी लागली. थोड्या काळ तसंच त्यांना राहू दिलंय. आणि मग त्यांना विचारतायत की आता तू कोण आहेस. तेव्हा नामदेवांच्या महाराजांच्या तोंडातून असा शब्द आला की मी आता सच्चित आनंद आहे. थोड्या वेळाने समाधी त्यांची उतरवली आणि सांगितलंय की आता तू पंढरीला जा. हा शाश्वत आनंद तुझ्या जवळ असाच राहील. आणि त्यावेळेला ह्या गुरुकृपेचा जो आनंद त्यांना झाला त्यांच्या मुखातून हा अभंग बाहेर पडलाय की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी वजन. नामदेव महाराज तिथून निघाले आणि सीना नदीवर आले. स्वयंपाक करत होते, गाकर करून झाले होते आणि वरण फोडणीच टाकत होते. आणि इतक्यामध्ये पांडुरंगाने सुद्धा त्यांची परीक्षा घेतली आणि श्वानाचं रूप घेऊन तिथे आले आणि गाकर पळवलाय. आता गाकर पळवल्यानंतर नामदेवांचं अंतःकरण हल्लंय. कारण आता मनस्थिती वेगळी होती. म्हणून ते तुपाची वाटी घेऊन मागे जातायत आणि म्हणतात पांडुरंगा अहो नुसते गाकर खाल्ले तर पोटात दुखेल, त्याच्यावर तूप म्हणून तुपाची वाटी मागे घेऊन गेले. म्हणजे सद्गुरु कृपेने काय झालं तर भक्ती ही डोळस झाली. आत्मवत सर्व भूतेषु ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे ही दृष्टी त्यांना विसोबा खेचरांच्या कृपेमुळे मिळाली. आणि म्हणून सद्गुरूंना जर आपण शरण गेलो, त्यांच्याशी आपण एकभाव ठेवला तर आपल्यावर सुद्धा ही कृपा होते. आणि आपलं सुख कशात आहे, आपली निज वस्तू काय आहे हे दाखवण्याचं काम हे सद्गुरू करतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज सांगतात सद्गुरु नायक